वर्षाच्या लग्नातून आलो की पहिली पंगत महिलांची बसली. यानंतर आपल्यापैकी हे जरा यायचे आहेत का? सर्वांत कुणी राहिलं नाही असं घडवून आणला अशा क्लारा झेटकी. कदाचित यांचं नाव आपल्या कानापर्यंत येत नाही, गुगलवर खूप शोधलं पण त्यांचा एकही फोटो आपल्याला मिळत नाही. आणि त्यांच्या महिला दिनाला मात्र आपण खूप फोटो काढतो. त्याचं मला अतिशय वाईट वाटतं की एक फोटो कोणालाही मिळाला तर त्यांचा काढून ठेवा. याच्यानंतर मी असं सर्व महिलांना शुभेच्छा देते महिला दिनाच्या याच्यासाठी की आपण जो साजरा तर करतो पण कशासाठी की क्लारा झेटकींसारखं जर आपल्याला महिला संघटित करून लढता नाही आलं म्हणजे आपला ताण आपल्या भांडणाचा ताण यांच्या ऑफिसकडे द्यायचा, मग यांनी कोर्टाकडे द्यायचा, पोलीस स्टेशनला द्यायचा आणि मग त्या पद्धतीने सोडवायचा. त्याच्यापेक्षा आपण हे आता सरांनी सांगितलं होतं की मला असं वाटतं या पदावर महिला तिथे कारण तिथे घाणेरड्या शिव्या दिल्या जातात, असं दिलं जातं. तर मला असं वाटतं की महिलांना जर महिला स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर असतात तेव्हा आपल्या डिलेव्हरीला जर अडचण नाही वाटत तर कोणत्याही पदावर पुरुष असला तर आपल्याला मला असं माझ्या मताने वाटते सर की कुठलीही अडचण नाही तुम्ही जरी असले. आणि जे सत्य आहे तर शिव्या दिलेल्या खऱ्या आहे, सत्य आहे त्या अति कितीही घडलेल्या अश्लील असल्या तरी पण मी संकोचपणे आपल्याला ते सांगता मानता आलं पाहिजे. तर आता इथे आपण खरंच सगळेजण म्हणतो महिला या असक्षम आहे म्हणून आहे आपला हा लढा आजचा दिवस. पण खरं पाहिलं तर असं म्हणतात घरातून सगळ्या महिलाच रिमोट कंट्रोल किती वाजता आले किती वाजता गेले इतके पैसे द्या. आता सत्यता कोणती मांडायची समजायची यातली पडद्याचं मागचं पडद्याचं पुढचं दिसतं. उलट बायकांना महाराणीसारखं जीवन जगायला मिळतं, सगळं सिरियल पाहायला मिळतात, पंखा AC आणि माणसांना किती फिरावं लागतं. आपल्या डोकेदुखीसाठी त्यांना ऑफिसमध्ये बसावं लागतं. तो म्हणजे घरी बायकोच्या आईच्या भांडणं ऐकतो, इथे सगळं महिलांचं ऐकतो. मग यांना काहीतरी चांगलं सकारात्मक मनोरंजनात्मक असं ऐकायला मिळायला पाहिजे. तर आपली जी एनर्जी सासू सुना शेजारी बाईचं भांडण म्हणून जी एनर्जी जाते ती एनर्जी आपण शिवाजींच्या मावळ्यासारखी एकत्र जर आणून वापरली तर आपल्या केसेस निर्माणच होणार नाही. आपणच पुरुषांचे आपल्या घरातलं जे रामायण वर्षानुवर्ष महाभारत ऐकतो, दोन भाऊ एकत्र कसे यावे महाभारत हे आहे, तर मग आपण जर त्या म्हणजे कैकेयीचा हिचाच रोल करू मंथराचा तर मग आपल्या जीवनाला काय अर्थ आहे. आणि आज जर विवाहाच्या महिलांकडूनचे सगळ्यात सुशिक्षित उच्च शिक्षित आता माझ्या मुलांचं नाव मी बायोडाटामध्ये टाकलं म्हणून अपेक्षा वाचते तर उच्च शिक्षित मुलींच्या अपेक्षा आहे सगळ्या की मुलाकडे गाडी गोडी बंगला शेती सगळं असावं. मग सेम जर डिग्री तुमच्या दोघांची आहे तर तुझ्यामध्ये सावित्रीबाईसारखा कॉन्फिडन्स का नाही की मी कमवेल, आपण दोघं मिळून कमवून आपण दोघं जगू आणि तुझी जरी नोकरी गेली तरी मी कमवेल मी आहे. म्हणजे दोघांमध्ये फक्त आर्थिक आणि भौतिक सुखाची देवाणघेवाण याच्यासाठी लग्न नसावं. मग हेच तर आपलं सावित्रीचं शिक्षण आहे. म्हणजे इगो पॉईंटपेक्षाही भौतिक सुखापेक्षाही मला काय पाहिजे आणि मला पण माझं सगळं मला खूप इतके दागिने घाल, मला इतके भारी कपडे घाल आणि तू कमव मला इतकी मागणी पाहिजे अशी महिलांची अपेक्षा आणि लग्न ही मोठी समस्या निर्माण झाली. मग मला तर वाटतं त्याच्यापेक्षा अशी जोडी पाहिजे म्हणजे आज आम्ही मागे का तर आमच्याकडे ज्योतिबा नाहीत म्हणून सावित्री शिकलेल्या न शिकलेल्या असे जे नवरे शब्द वापरतात किंवा म्हणतात की तू बिंडोक आहे तुला अक्कल नाही. मग हे मला मान्य आहे, हे जर बिंडोक आहे अक्कल नाही हे मान्य आहे. मग सावित्रीबाई पण आज्ञानी चांगल्या होत्या पण ज्योतिबाने तिला घडवलं, मग तू घडव. तुम्ही जर सतत आम्हाला जिजाबाई नुसतं भाषणापुरतं सांगू नका. जिजाबाई सावित्री अहिल्या या सगळ्या महिला आम्ही ऐकल्या. मग आम्ही यांच्याकडे बघतो की यांचे नवरे असतानाही म्हणजे शहाजीराजे असतानाही जिजाबाईंनी तेवढंच राज्य सांभाळलं समानतेने. स्त्री पुरुष दर्जा मला समानता ही तेव्हाच दिसते कारण तेव्हा वेगवेगळे राज्य सांभाळावे लागत होते. आज या संघ म्हणा कोणाचं काही वाढ म्हणा हे नवरा बायकोला समानतेने सांभाळावे लागतात. म्हणजे आता मी राहुल भाऊ आमदार असताना वृषालीताईचं काम पाहिलं आणि श्वेताताई आमदार असताना आता त्यांचं पण काम पाहिलं. म्हणजे असं आपण जे म्हणतो ना चाकं दोन्ही पाहिजे. म्हणजे मी आता एक असं विचार करते की शिक्षणाच्या आधीचा जो विचार करतो आपण दोन चाकं समान पाहिजे की नको. मग डिग्री घेताना आपण नवऱ्याच्या बरोबरीचं जोडी पाहतो का. मला जी माझी बुद्धिमत्ता चालते निसर्गाने मला जे दिलं माझी जी आवड डेव्हलप झाली मी तशी करते. मग असं एक सिंगल मी लता मंगेशकरसारखा विचार करते. आणि मला खूप 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 आवडणारं पात्र आहे रखमाबाई राऊत. म्हणजे मला कोणत्या पुरुषाचं नाव लावून माझी ओळख माझी असली पाहिजे. माझ्या वडिलांची माझ्या नवऱ्याची माझ्या पोराची मला ओळख नाही. आणि एवढा लढा मी देईन की माझ्या बचतीला दुसरे कशाला मी लढेन ना.
माझा लढा पहा, तुम्ही घरात समोर टीका करा, काही करा, म्हणजे माझ्याशी पुरुष आला तर माझी किती रस्त्यावर पण मारायची तयारी. म्हणजे मी जो दारुडा पकडला होता, मारला होता, तो अगदी नग्न अवस्थेत आमच्या गल्लीमध्ये माझ्यासमोर गल्लीमध्ये सू करत होता, धिंगाणा करत होता. अगदी माझ्या घरात त्याचं समोरचं दृश्य फक्त ते होतं. त्याला अगदी लहान लहान 4 वर्षाच्या मुली होत्या. फक्त त्याला काय वाटलं की म्हणजे मला तुम्हाला सांगते, सरांनी जे विचारलं तर आमच्या इथे महेंद्र देशमुख सर इन्स्पेक्टर होते ठाणेदार. मी जेव्हा या महिलेची तक्रार करायला सांगायला गेली, सर या घरामध्ये असं असं सुरू आहे, तेव्हा सरांनी मला असा प्रश्न विचारला, तुमचं आणि तुमच्या शेजाऱ्याचं एवढं क्लोज का बरं? म्हणजे मला प्रश्न पडला की अरे असाही प्रश्न विचारला जातो, म्हणजे त्याचं माझं क्लोज आहे. म्हणजे एवढं तरी बरं झालं, तो माझ्या लायकीचं तरी नाही. म्हणजे अर्थ तरी कसा निघतो, म्हणजे ही केस पुढे कशी न्यायची, हा एक प्रश्न जो तयार होत असतो ना. तर याच्यासाठी माझं म्हणणं आहे की महिलांना आपण बघा, मला हे वाटलं, जिजाबाई विधवा झाल्या त्यांनी राज्य सांभाळले, अहिल्याबाई झाल्या विधवा झाल्या त्यांनी राज्य सांभाळले, लता मंगेशकरचं कुमारिका पण कुठेही अडचण नाही आली. मग मोठ्या लोकांचं आपण मानतो, मग आपल्यातलाच का आणतो? मी हळदी कुंकाचा मुद्दा जिकडे तिकडे संक्रांतीमध्ये किंवा नवरा वाटल्यावर कळतो. तर मला सांगा, बाईचा जन्म म्हणजे निसर्ग जेव्हा निर्मिती झाली, स्त्री पुरुष निर्माण झाला, तेव्हा हळदी कुंकाचा शोध लागला का? काळे महिन्याचा शोध लागला का? मग काय महत्वाचं तुमच्यासाठी? आणि लेकरू बाळ माणूस म्हणजे लहान असतं तेव्हा लेकरू, मग मोठं होतं मग बाई होते, मग माणूस महत्वाचा काय हळदी कुंकू काळेमध्ये महत्वाचे? काय महत्वाचं? म्हणजे आता फॅशन म्हणून आम्ही टिकली लावत नाही. 1-2 प्रश्न वेगळे सांगते मी तुम्हाला. अशा यांच्यासारख्या आजी असतात नवीन, आजकालच्या पोरी बांगड्या घालत नाही, टिकल्या घालत. मग ते विधवा आहे का? आणि एकेकाकडे विधवांचा संघर्ष आहे की मला टिकली बांगडी लावू. मग कोणता संघर्ष आहे? तर आपल्याला हे पटवून सांगता आलं पाहिजे, मला टिकली बांगडी कपडे याचे केलं गेलं. मला आज जी काही रखमाबाई आठवते, तिचे कपडे मला आठवत नाही, लारा झेटकींचं तर मला काहीच आठवत नाही. कोणते कपडे दागिने काय आठवतात? तर मला फक्त बाई, तिचं धडा, तिचं अस्तित्व मला पाहिजे आणि मी त्यात राहणार. मी कोणती बाजू घेणार? तर माझी एनर्जी वेस्ट न करता मला देशासाठी ती द्यायची आहे. कारण ज्यांनी आम्हाला एवढं स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांच्यामुळे आहे. मग नवऱ्याच्या पगारावर मी किती जगायचं हा प्रश्न स्वतःला पडला पाहिजे. आजचं मी जे काम करते ते मी समानतेने करते. मग माझ्या घरातलं मी माझा तरी खर्च कमवते का? कदाचित मला कमाईचं आता जनाचं काम नसल्यामुळे माझ्याकडे रिकामा वेळ खूप आहे. आणि आता मला अडचण झालेले नवे नवे समस्या सांगते. सर तुम्हाला काय झालं? आता हळदीला या, तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालून या, मेहंदीला या. अरे आमच्या टाईमचं काही महत्व येते नाही. आमच्या हळदीला आम्ही किती वेळ दिला माहिती, आमच्या मेहंदीला किती वेळ दिला. म्हणजे याच्यासाठी देशातल्या महिलांचा वेळ कधीही जाऊ नये. आणि दुसऱ्यांचं राहणीमानाचं जे स्वातंत्र्य आहे ते तुम्ही ठरवू नये की हळदीला पिवळे कपडे घालाय. निरर्थक प्रश्न बायकांनीच उभे केले. रूपांतराला किती महत्व आहे, दिवसाला 4 साड्या बदलायच्या का? आता आपली आर्थिक परिस्थिती किती, आपल्या देशात कोरोनात काय झालं, आपल्या देशात दुष्काळ किती पडला, गारा किती पडल्या, हे महिलांचे प्रश्न का नाही? असे प्रश्न माझ्याकडे का नाही? आणि माझ्या राहणीमानातून जर गांधीजी दागिने याचं हेच का आम्हाला राहणीमानाचा प्रश्न पडतो, आमच्या कर्तृत्वाचा अस्तित्वाचा प्रश्न का नाही पडत? आणि टीव्ही आल्यापासून आम्हाला छोट्या पडद्यावरचे कलाकार, मोठ्या पडद्यावरचे कलाकार हे आकर्षण रिअल हिरो वाटायला लागले. इतिहास आम्ही वाचत नाही, कोणाला मोठं म्हणायचं. आणि मोठेपण म्हणजे कसं, नवऱ्याला मदत करणे हे सावित्रीबाईंचं मोठेपण, जिजाऊंचं मोठेपण. तर नवऱ्याशी आम्ही भांडणे हे आमचं मोठेपण झालं. त्यांच्याकडे पाहिलं का शेजारी 4 व्हीलर आहे, शेजारी हे पाहिलं का असं आलं. कमाल वाटते जेवढं बायका लढायला जात होत्या शिवाजी महाराजांच्या सोबत, तर त्या बायका किती म्हणजे मी उद्या विधवा होणार हे गृहीत धरून इतकी हिंमत होती त्यांची. पण आम्ही किती स्वप्न पाहतो मोठे मोठे, तर हे आपले निरर्थक आहे का? देशासाठी घातक आहे का? आमच्यासाठी ज्यांनी प्राण दिलेला आहे, आमचं जे स्वातंत्र्य स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आता आपण म्हणतो की जिजाबाईंनी जे शिकवलं शिवाजी महाराजांना की बायका नाचवायच्या नाही, आणि आपणच बायका नाचवू लागलो. बायकांना नाचवू लागल्या, बायका स्वतः नाचू लागल्या. मग आपलं कल्चर आपण देशात काय सांगायचं? नुसतं जिजाबाईंचं नाव घेऊन कसं चालेल?